सुप्रभात मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर रात्री आपण उटीला थांबलो होतो. उटीमध्ये स्टे केला होता. तर आता इथून पुढे आपण निघतोय म्हैसूरकडे. आजचा डिस्टन्स काही जास्त नाही, अराउंड 135 किलोमीटरचा आहे फ्रॉम उटी. त्यामुळे काही जास्त वेळ लागणार नाहीये. तर इथलं वेदर खूप छान आहे, प्लीझंट वेदर म्हणता येईल. आणि स्पेशली उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप छान. रात्रीचं टेम्परेचर 11-12 पर्यंत राहतंय आता पण या वेळेस. याच्यावरून लक्षात येतंय की वातावरण किती प्लेझंट आहे. आणि खरंच खूप छान वाटलं. सुंदर दिवसाची जर सुरुवात अशी काही झाली तर खरंच दिवस चांगला जायला सुरुवात झाली असं म्हणता येईल. ट्रॅव्हल अपडेट द्यायचं झालं तर आपल्या एंटायर ट्रिपचे 3100 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत टिल टाइम. ओके ओके सर, थँक्यू. जसं जागा बदलली की निसर्गाचं रूप पण बदलतंय. अशाच प्रकारचं इथं निसर्गाचं एक वेगळं आगळं रूप आपल्याला बघायला मिळतंय. सुंदर अशी झाडं आणि सुंदर अशी दृश्य दिसत आहेत. त्यामुळे अपने ट्रिप को 4 चांद लग रहा है. तर चला मग आपण प्रस्थान करूया म्हैसूर. इथल्या निलगिरीच्या झाडांची पानं पण वेगळी दिसतात का दुसरी झाड आहेत ते नाही माहिती, पण सेम तसंच दिसतंय. पण मला तर वाटतंय निलगिरी नाहीये. पण आपल्याला जो गुगल मॅप वरती जो रोड दाखवत होता मिडल रोड मधून, तो आय थिंक फॉरेस्ट एरिया होता तिथून. त्यामुळे फक्त लोकल्सला एंट्री अलाउड आहे. तर आता आपल्याला वायनाड रोड थ्रू एंट्री करावी लागेल. त्याच्यामुळे आपण आता निघतोय त्या रूटने. अराउंड 30-40 किलोमीटर्स डिस्टन्स एक्स्ट्रा होईल, बट काही इश्यू नाही. चला, आपल्याला सगळीकडे निसर्गाचा आनंदच घ्यायचा आहे. त्यामुळे कुठूनही जाऊ, नो इश्यू. आज चाललोय तसं जंगल हे घनदाट होत चाललंय, त्यामुळे अजून भारी वाटतंय. रहदारी आहे त्यामुळे प्रॉब्लेम नाही आहे. म्हैसूर 142, कॅलिकट 170. ओपन एरिया जास्त आहे ना, त्याच्यामुळे विंड नॉईज आहे. सो काइंडली ॲडजस्ट. म्हैसूरमध्ये आपण रूम ऑन दी स्पॉटच बुक करूया, कारण कालचं हॉटेल ॲज सच रिक्वायरमेंट दाखवतात चांगलं, पण एवढं काय भारी नव्हतं. ठीकठाक होतं, एवढं वाईट नव्हतं, बट नाही आवडलं मला. मनी ठीक नव्हतं. जर तुम्ही 1,500 रुपये पे करताय तर ॲज तसा रूम पण हवा ना, तो नव्हता. चला थांबूयात, फायनली एक ब्रेक घेऊयात, कारण खूप वेळ झालं आपण थांबलेलो नाही आहे. प्रकारे आपला ब्रेकफास्ट आणि टी ब्रेक झालेला आहे आणि आपण निघतोय आता आपल्या पुढच्या प्रवासाकडे. निलगिरीची झाडांची साईज बघा, आणि पूर्ण जंगलच निलगिरींचं खूप मोठं आहे. आता आपण पोहोचलोय गुडालूर गावामध्ये. बऱ्यापैकी मोठं गाव आहे. इथून अराउंड 108 किलोमीटर आहे म्हैसूर. 2 hours 40 minutes रिचिंग टाइम दाखवत आहे. आपला सिग्नल सुटलेला आहे आणि आपल्याला जायचंय सरळ. We have take a right from here. Devar Solai, Sultan Bathery. Yes, Sultan Bathery is the one place in I think Bangalore. Sorry, Mangalore. जिथे स्पॉट आहे काहीतरी, एक हिस्टॉरिकल प्लेस आहे. मधुमलाई टायगर रिझर्व वेलकम्स यू. तसा सुंदर रस्ता आहे,
बट आता टायगर रिझर्व आहे तर स्पीड मेंटेन ठेवावं लागेल. यू कांट डू ओव्हर स्पीड. हे बालाकड्याचं जे सॉफ्ट कुशन आहे ना ते जॅकेटचं ते हे ओढत आहे, स्ट्रीप ओढत आहे. सुंदर असा झाडांचा एरिया आहे, सागवानाचा एरिया आहे सगळा. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रकारच्या झाडांचं जंगल इकडे पाहायला भेटलंय आपल्याला. तो छोटासा ब्रिज ज्याच्यावरून आपण असं सुंदर प्रकारे गाड्या ओव्हरटेक करताना, गाड्याचा ट्रक इथे बंद पडलाय अन्नाचा, त्यामुळे बिचारा अन्न वाटतच उभा आहे. तिथे आपण जस्ट 1 मिनिटासाठी थांबून रेकॉर्ड काढून घेतलं. जास्त वेळ नाही थांबू शकत या जंगलामध्ये. कारण काय त्यांचं जंगल आहे तर तुम्ही थँक्यू. करी गावडर ब्रिज 1939. आपण एंटर करतोय कर्नाटका स्टेट मध्ये. फायनली तमिळनाडू केरळ हा प्रवास थांबलेला आहे. त्यामुळं आता पुढचं टायगर रिझर्व बंदीपूर टायगर रिझर्व is the home of the largest 200 leopards. 200 leopards आहे तिथं. वाटत भेटलं तर ये भेटू आपण दोघं, चहा पाणी करू. बंदीपूर टायगर रिझर्व चालवतो म्हणजे फक्त बॉर्डर वाईज त्यांनी मला असं वाटतं सेपरेट केलंय, नाही तर टायगर रिझर्व एकच आहे. कर्नाटकचा आहे तो बंदीपूर आहे आणि मुदुमलाई परत एकदा हरणांचा कळप. आणि आपण चाललोय पुढे. बाकी एंटायर आय थिंक रोड इज जंगल रोड, त्याच्यामुळे काय असेल असंच तर दाखवण्यासारखं आहे. नाही सगळी जंगल झाड एवढंच आहे. आपला हायड्रेशन ब्रेक घेतला होता कारण आता ऊन जाणवायला लागलं इकडे, तर नारळ पाणी पिलं, जरा छान वाटलं. इथून अराउंड 70 किलोमीटर समथिंग आहे म्हैसूर. 1.5 तास लागेल अंदाजे. बाकी रस्ता तर एकदम सुंदर आहे त्यामुळे काही इश्यू नाहीये. आपण पोहोचतोय आता म्हैसूर सिटीमध्ये, जे की जस्ट सुरू झालंय. आपण आलोय अशा प्रकारे म्हैसूर पॅलेसच्या इथे. तर असं काही दूरचा व्ह्यू दिसतोय, खूपच सुंदर असं आहे. तर तुम्ही नक्की आनंद घ्या.
यातून बाहेर पडता त्याच्यानंतर तुम्हाला असा काही व्ह्यू दिसेल आणि पूर्ण एरिया कव्हरिंग दिसेल.